तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवच्या बाबांनी रमाकांत काकांनी स्वतःच्या जीवावरती उदार होऊन अर्णवचा गुंडांच्या तावडीतून जीव वाचवलेला असतो। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आपल्या वडिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपला जीव वाचवल्याचं अर्णवला समजताच अर्णवने आपल्या वडिलांना घट्ट मिठी मारत इथे त्यांना बाबा अशी हाक मारलेली असते। तर तब्बल 20 वर्षानंतर अर्णवने आपल्या वडिलांना बाबा अशी हाक मारल्यानंतर रमाकांत काकांचा ऊर इथे आता भरून आलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर इथे अर्णवला राग आलेला असतो, कारण ईश्वरी सातत्याने रमाकांत काकांची बाजू घेत असते आणि ती त्यांना घरामध्ये मान सन्मान इज्जत देण्याचा प्रयत्न करत असते। त्यांचं वय जास्त असल्यामुळे कुणीही त्यांच्याबरोबर उद्धटपणे बोललेलं ईश्वरीला सहन होत नसतं, कारण तिला पूर्णपणे खात्री असते की रमाकांत काका निर्दोष आहेत। जशी माझी आई निर्दोष आहे तसे ते सुद्धा निर्दोष आहेत। 20 वर्षांपूर्वी त्यांना आणि माझ्या आईला या प्रकरणामध्ये कुणीतरी जाणीवपूर्वक अडकवलेलं आहे, ही गोष्ट ईश्वरीला बरोबर कळलेली असते। पण इथे रमाकांत काकांच्या घरातले लोक म्हणजे त्यांची मुलं आणि त्याचबरोबर सात्विकाची आई म्हणजे आजी, हे सगळेजण त्यांच्यावरती अविश्वास दाखवतात। 20 वर्षांपूर्वी जे काही त्यांनी ऐकलं आणि जे काही त्यांनी न्यूजपेपरमध्ये बघितलं त्याच्यावरती त्यांनी आंधळेपणाने विश्वास ठेवला, पण आपल्या माणसावरती नाही। आणि त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं, कुठल्याही पद्धतीची शहानिशा न करता त्यांनी त्या गोष्टीवरती विश्वास ठेवत रमाकांत काकांना गुन्हेगार ठरवून ते मोकळे झालेले असतात। माझ्या सात्विकाने आत्महत्या केली त्यामुळे रमाकांत काका पूर्णपणे चुकीचेच आहेत असं त्या लोकांनी गृहीत पकडलेलं असतं। पण नक्की त्यावेळेला काय घडलं होतं, कसं घडलं होतं, रमाकांत काका चुकले होते की नव्हते, या गोष्टीचा कोणी तपास घेतलाच नव्हता। संपूर्ण घरामध्ये फक्त इथे मामा अशी व्यक्ती आहे आणि आकाश, या लोकांना असं वाटतंय की आपण त्यावेळेला नव्हतो, त्यामुळे तिथे काय परिस्थिती होती ही आपण समजून घेतली पाहिजे। आपल्या घरातल्या माणसावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे। न्यूजमध्ये येणारी बातमी ही प्रत्येक बातमी खरीच असते अशी नाही, काही बातम्या ह्या खोट्यासुद्धा असतात। तेव्हा अशा प्रसंगी आपण आपल्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। जर ते चुकीचे असतील तर त्यांना पाठिंबा न देता त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिली पाहिजे, पण ते जर गुन्हेगार नसतील तर त्यांना त्या संकटातून बाहेर काढलं पाहिजे, त्यांना सपोर्ट केला पाहिजे। पण त्यावेळेला रमाकांत काकांच्या बाजूने सपोर्टमध्ये कुणीही नव्हतं, कारण दोन्ही मुलं लहान होती आणि त्यामुळे इथे आता सात्विकाने डिरेक्टली शहानिशा न करता आत्महत्या केल्यामुळे इथे आता खरं खोटं करायला कुणाला वेळसुद्धा मिळाला नाही। आणि त्यानंतर रमाकांत काका सगळं काही सोडून सरळ निघून गेले, कारण त्यांची बाजू समजून घेणारं आणि ऐकून घेणारं तिथे आता कुणीही नव्हतं। त्यांची मुलं लहान असल्यामुळे त्यांचे कान भरण्यात आलेले असतात आणि त्यांना तेवढंच सांगितलेलं असतं जेवढं त्यांना सांगण्याची सुद्धा गरज नव्हती, आणि हे सगळं वल्लरीने केलं होतं। त्यामुळे इथे आता ईश्वरीला असं वाटतं की त्यावेळेला जे झालं ते झालं, त्यामुळे बाबांनी सुद्धा वनवास भोगला। 20 वर्ष आपल्या कुटुंबापासून ते दूर राहिलेले आहेत, कुठल्याही पद्धतीची चूक न करता, गुन्हा न करता त्यांनी इथे विनाकारण शिक्षा भोगलेली आहे। आणि आतासुद्धा म्हातारपणामध्ये त्यांच्या वाटेला हे दुःख, हे वनवास येता कामा नये, आणि त्यामुळे त्यांना आणि सुप्रियाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी ईश्वरी त्यांना आपल्या घरी घेऊन आलेली असते। पण तरीसुद्धा अंजली, वल्लरी हे रमाकांत काकांच्या हात धुवून मागे लागलेले असतात आणि अधूनमधून अर्णवसुद्धा त्यांना वाटेल तसं बोलत असतो। आणि तेव्हा ईश्वरी फक्त आणि फक्त त्यांची बाजू घेते। हे बघितल्यानंतर इथे अर्णवला राग येतो ईश्वरीवरती। इथे या लोकांनी खूप आरोप केले, पण आता सगळे आरोप रमाकांत काकांवरती होत आहेत। त्यांच्या झोळीमध्ये राकेशने आणि वल्लरीने दागिने आणि राकेशने पैसे लपवून ठेवलेत आणि ही चोरी रमाकांत काकांनी केली असं सांगितलं गेलं। ते म्हणतात की स्वामी, मी खरंच काहीच केलेलं नाही आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही हे सगळं चेक करा, मी काहीच केलेलं नाही आहे। मी चोरी का करेन, मला पैशांचा, दागिन्यांचा लोभ कधीच नव्हता। मी माझ्या आयुष्यामध्ये पैसा अडका खूप कमवला, खूप बघितला, त्यानंतर मला पैशाची किंमतसुद्धा आता राहिलेली नाही आहे।
तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की बाबांना नक्कीच कुणीतरी फसवण्याचा प्रयत्न करतंय. मला पूर्णपणे 100% खात्री आहे की हे कुणीतरी बाबांच्या झोळीमध्ये मुद्दामूनच ठेवलंय. मगाशी मी गोळ्या दिल्या तेव्हा तर बाबांच्या पिशवीमध्ये इथे दागिने आणि पैसे नव्हते. मग जेव्हा बाबा किचनमध्ये आले तेव्हाच बरोबर दागिने आणि पैसे कुठून आले? तेव्हा इथे बाबा कुठेही जाणार नाही, त्यांना मी घरातून बाहेर जाऊ देणार नाही. अर्णव म्हणतो, ठीक आहे मी जातो घर सोडून. तुला यांना घरामध्ये ठेवायचं आहे ना, तू ठेव, पण ह्या घरात मी राहणार नाही आहे, मी घर सोडून चाललो. राकेशला तेच हवं होतं. राकेश म्हणतो की चला, चिंटूकले आता घर सोडून चाललाय. तेव्हा तो आपल्या गुंड माणसांना फोन करतो आणि म्हणतो की आता चिंटू घरातून बाहेर पडलाय, तेव्हा तुम्ही एक काम करा, जिथे भेटेल तिथे त्याला पकडा, त्याला बेशुद्ध करा आणि आपल्या नेहमीच्या ठिकाणी नेऊन त्याला बांधून ठेवा. काहीही झालं तरी कामामध्ये कुठल्याही पद्धतीची चूक होता कामा नये. आता शेवटचं सांगतोय, जर अर्णव हातातून निसटला तर तुमचं काही खरं नाही, असं राकेशने त्यांना सांगितलेलं असतं. आणि तेव्हा इथे अर्णव कुणाचं काही ऐकत नाही. तो ईश्वरीला आपली शपथ घालतो आणि म्हणतो माझ्या मागे सुद्धा यायचं नाही. आणि तो घरातून बाहेर पडल्यानंतर राकेशचे गुंड आता रुमालाला इथे आता औषध लावून आणतात, ज्याने गुंगीच्या औषधाने तो बेशुद्ध होईल. अशा पद्धतीचं औषध त्या रुमालावरती टाकून अर्णवच्या तोंडावरती दाबून ठेवलेलं असतं. अर्णवला चक्कर येते, बेशुद्ध होतो आणि त्याला पकडून आता गाडीमध्ये टाकतात आणि एका गोडाऊनमध्ये नेऊन त्याचे हातपाय बांधून ठेवतात. अर्णवला थोडी थोडी शुद्ध आलेली असते. तो म्हणत असतो, कोण आहात तुम्ही, कशाला इथे घेऊन आलात? तेव्हा तो म्हणत असतो की तू तोंड बंद ठेवायचं, तोंडातून एक अक्षरसुद्धा काढायचं नाही. ज्यांनी कुणी आम्हाला इथे तुला आणायला सांगितलंय, आम्ही आमचं काम केलंय. आता पुढे काय करायचं ते आम्हाला सांगितलं जाईल, तसं आम्ही तुला सांगू. पण आता शांतपणे इथे बसून राहायचं. इथे आता अर्णवचा फोन लागत नसतो. वारंवार मामा फोन करत असतात, अर्णव फोन उचलत नसतो. त्याचा फोन काढून आता बाजूला ठेवण्यात आलेला असतो. ईश्वरी टेन्शनमध्ये येते. ती म्हणते, आकाश भाऊजी, अहो कुठे अर्णव सर? तेव्हा आकाश गेलेला असतो. इथे आता अर्णवच्या गाडीमध्ये आता ट्रॅकर लावलेला असतो आणि ट्रॅकरच्या आधारे तो तिथपर्यंत पोचलेला असतो. पण इथे आता ट्रॅकरचा काही उपयोग होत नाही, कारण अर्णव गाडीमध्ये नसतो. तो ईश्वरीला सांगतो की वहिनी, मी इथे आलो आहे पण दादा इथे नाही आहे, त्यामुळे आता दादा कुठे गेला असेल काही आयडिया नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आता काय करायचं मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवच्या गाडीमध्ये तर ट्रॅकर आहेच, पण ईश्वरी आकाशला आठवण करून देते की अर्णव सरांच्या मोबाईलला सुद्धा आता ट्रॅकर आहे. म्हणजे मला त्यांनी माझं जेव्हा अपघात झाला होता, मला धुमाळला भेटायला गेल्यानंतर काही गुंडांनी माझ्यावरती हल्ला केला होता ना, तेव्हा त्यांनी माझ्या मोबाईलला इथे आता ट्रॅकर बसवलेला आहे. तर आपण त्याच्यावरून तिथपर्यंत पोचू शकतो का? अर्णव सरांचा मोबाईल आपण ट्रेस करत करत तिथे जाऊ शकतो का? आकाश म्हणतो, नक्कीच जाऊ शकतो. दादाचा मोबाईल स्विच ऑफ करण्याच्या आधीच आपण तिथे गेलं पाहिजे. त्यावेळेला राकेश तिथे नसतो, त्यामुळे ही बातमी तिथपर्यंत कळलेली नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी, आकाश आणि अर्णवचे बाबा रमाकांत काका सगळेजण आता तिथून निघालेले असतात अर्णवला शोधण्यासाठी. रमाकांत काका म्हणतात, नाही नाही, माझा चिंटू माझ्यामुळे घरातून बाहेर पडला. जर त्याला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. 20 वर्षानंतर मी फक्त माझ्या चिंटूजवळ राहायला आलो होतो, त्याच्या सहवासात राहायला आलो होतो. मी जे काही केलेलं नाही आहे त्या गुन्ह्याची मी माफीसुद्धा मागायला आलो होतो, पण त्याला इथे येणं माझं आवडलं नाही आणि तो घरातून निघून गेला. त्यामुळे मी माझ्या मुलाला शोधायला नक्की येणार. त्यामुळे इथे अर्णवला ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं ना, त्या ठिकाणी ईश्वरी, आकाश, मामा, रमाकांत काका सगळेजण आता गेलेले असतात आणि पोलिसांना सुद्धा इन्फॉर्म करण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे जे 35 लाख रुपयांचा घोटाळा राकेशने केलेला असतो ना, तो घोटाळा आता लपून ठेवण्याचं काम राकेश करत असतो. उगाच मी इथे एवढा मोठा डल्ला मारला, थोडे थोडे पैसे काढले असते तर त्या चिंटुकल्याला कळलं तरी नसतं, पण 35 लाख रुपये हे निघाल्या निघाल्या त्याच्यापर्यंत ही माहिती पोचली. चिंटुकल्या या गोष्टीची शहानिशा नंतर करणारच. त्यामुळे प्रकरण माझ्या अंगाशी जर आलं ना तर आत्तापर्यंत जी काही मेहनत केली आहे इथे वेडेपणा करायची, तेवढी मेहनत वाया जाईल, असं राकेशला समजलेलं असतं. त्यानंतर ईश्वरी, रमाकांत काका सगळेजण त्या ठिकाणी पोचलेले असतात. अर्णवला तिथे बांधून वगैरे ठेवण्यात आलेलं असतं. अर्णव विचारत असतो की तुम्ही कोण आहात, सांगा ना कोण आहात. पण इथे आता अर्णवला बेशुद्ध करण्यात येतं. अर्णव इथे शुद्धीवरती आलेला असतो, पण तो नाटक करतो बेशुद्ध असण्याचं आणि त्या ठिकाणी राकेश आलेला असतो. राकेश आता म्हणत असतो की हे बघा,
हा बेशुद्ध आहे ना, हा शुद्धीवर तर नाही ना, तर नाही असं सांगितलं जातं. राकेशचा तो आवाज अर्णवच्या ओळखीचा असतो. राकेशने जरी मास्क वगैरे लावलेला असला ना, तरीसुद्धा इथे त्याचा आवाज अर्णवच्या बरोबर कानामध्ये गुंजत असतो. हा राकेशचा आवाज आहे हे अर्णव आपल्या मनामध्ये म्हणत असतो. काही झालं तरी उद्यापर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत याला इथेच डांबून ठेवायचं. मी सांगेन तेव्हाच याला सोडायचं. तेव्हा ह्याला मारायचं आहे का ते सांगा. तो म्हणतो नाही नाही, मारायचं वगैरे नाही. चिंटूकल्या जर मेला तर माझं काही खरं नाही. सगळा आरोप माझ्यावरतीच येईल. आधीच माझ्यावरती काही लोकांचा संशय आहे. त्यामुळे याला मारू नका, याला जिवंत ठेवा. पण मी सांगेन तेव्हाच याला सोडायचं. तोपर्यंत नाही. काही गोष्टींची मला विल्हेवाट लावायची आहे. त्यामुळे अर्णवला कळतं की कुठे ना कुठेतरी या सर्व किडनॅपिंगच्या मागे राकेशचा हात आहे. राकेश पूर्णपणे शुद्धीत आहे. त्याचा माझ्यावरती राग आहे ते सुद्धा मला या सर्व गोष्टींवरून दिसतोय. तेव्हा इथे आता राकेश निघून गेल्यानंतर इथे आता थोड्या वेळानंतर अर्णवच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करत त्या गोडाऊनपर्यंत ईश्वरी, आकाश, मामा आणि रमाकांत काका हे पोचलेले असतात. आणि त्यामुळे तिथे गेल्यानंतर त्या गुंडांची धुलाई करत इथे आता अर्णवचा जीव वाचवला जातो. अर्णवचे इथे हात ईश्वरी सोडत असते. तिथे जे गुंड असतात त्यांना आकाश हा आता मारत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, एक गुंडा तिथे येतो आणि अर्णववरती तो आता वार करणार असतो. तेव्हा चाकूचा वार हा रमाकांत काकांच्या अगदी पाठीवरती त्यांनी झेललेला असतो. अर्णवला बाजूला करत त्यांच्या पाठीमागे आता चाकू खुपसला जातो. रमाकांत काका तिथेच आता चिंटू असं ओरडत खाली कोसळतात. तेव्हा इथे अर्णव मागे वळून बघतो तर काय, आपल्या वडिलांच्या पाठीमागे त्या गुंड माणसाने चाकू खुपसलेला आहे. तेव्हा अर्णव जोरात ओरडतो, बाबा बाबा अशी हाक त्यांनी आता मारलेली असते. आणि रमाकांत काकांनी सुद्धा स्वतःच्या जीवाचा विचार न करता त्या गुंडांच्या तावडीतून अर्णवला त्या गोडाऊनमधून बाहेर काढत असताना हातापायी केली जाते. आणि त्याच्यामध्ये ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीवावरती उदार होऊन ते आता अर्णवचा जीव वाचवतात, आपल्या चिंटूचा जीव वाचवतात. मध्ये येतात, चाकूचा वार त्यांच्या पाठीवरती होतो. आणि अर्णव जेव्हा बघतो ना, तेव्हा अर्णवला कळतं की माझे वडील तर निस्वार्थी आहेत. त्यांना कुठल्याही गोष्टीचा स्वार्थच नाही आहे. त्यांना इथे जगायचं सुद्धा काही आता वाटत नाही आहे. म्हणून तर त्यांनी इतका मोठा वार स्वतःवरती घेतला ना. त्यांच्या मनामध्ये आमच्याबद्दल असलेलं प्रेम हे पुन्हा पुन्हा आता अर्णवला दिसत असतं. पण मनामध्ये थोडासा राग असतो. जे झालं ते झालं. त्याला माहिती असतं की माझ्या वडिलांची काही चूक नसेल, कारण सुप्रिया जर निर्दोष आहे तर माझे बाबासुद्धा निर्दोष असतील, त्यांचीसुद्धा काहीतरी बाजू असेल. पण मग आम्ही लहान असताना बाबा आमच्याकडे पाठ फिरवून का गेले, का ते आमच्याबरोबर राहिले नाही, का त्यांनी परिस्थितीला सामोरं जाऊन त्याबरोबर टॅकल केलं नाही, असं इथे अर्णवला सातत्याने वाटत असतं. त्याच्या मनामध्ये असलेला हा राग रुसवा त्याच्या बाबांच्या विरोधात याच्यासाठी आहे की ते आम्हाला सोडून का निघून गेले, आमचं इथे बालपण हरवलं. ते जर थांबले असते, त्यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ते लढले असते तर काय झालं असतं. अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं अर्णवला हवी असतात. पण त्यावेळची सिच्युएशन इतकी विचित्र होती. सात्विकाने थोडंसं इथे ऐकलं की त्याचं नाव एका मुलीबरोबर जोडलं गेले आणि सात्विकाने पुढचा मागचा विचार न करता सरळ तिने आत्महत्याच केलेली असते. त्यामुळे रमाकांत काकांना आता ते जीवन नकोसं झालेलं असतं. आपली बायको जिच्यावरती ते जीवापाड प्रेम करत होते ते निघून गेल्यानंतर त्यांना जगण्यामध्ये रसच नव्हता. आणि म्हणून त्यांनी कुटुंब वगैरे सोडून ते देवाच्या इथे मार्गाने गेले आणि लोकांची सेवा करायला लागले. पण हे आता अर्णवला कोण सांगणार. अर्णवचं सुद्धा बरोबर आहे. वडील सोडून गेल्यामुळे 8 वर्षाचा अर्णवने आपली खेळणी वगैरे कपाटामध्ये दडवून ठेवलेली असतात. आणि तेव्हापासून तो कामाच्या मागे धावत सुटलेला असतो. त्यामुळे इथे स्वतःला सिद्ध करता करता हे सगळं एवढं मोठं एम्पायर उभं करता करता अर्णवने सुद्धा खूप खास्ता खाल्लेल्या असतात. आणि तेव्हा कुठे एवढं मोठं नाव त्याने कमावलेलं असतं. वडिलांचा हात डोक्यावरती असता, पाठीशी त्यांची थाप असती, तर हे सगळं लवकर अचीव करता आलं असतं. आणि ते जर बरोबर असते तर आमचं बालपण एवढं खडतर गेलं नसतं, असं अर्णवला सातत्याने वाटत असतं. पण प्रेक्षकांनो, शेवटीला उशिरा का होईना, 20 वर्षानंतर का होईना, रमाकांत काकांनी आपल्या मुलावरचं प्रेम सिद्ध केलेलं असतं. त्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत चाकूचा वार स्वतःच्या पाठीवरती घेतलेला असतो. आणि तेव्हा मात्र वाईटातून काहीतरी चांगलं होतं असं म्हणतात, त्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या असतात. अर्णव इथे त्या गुंडाची धुलाई करतो, त्याला मारतो. सगळे गुंड तिथून पळून जातात. पोलिसांची गाडी त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा अर्णव इथे आपल्या वडिलांना मिठी मारतो. बाबा तुम्हाला काय झालं, बाबा डोळे उघडा, असं म्हणून आता
तो आपल्या वडिलांना 20 वर्षानंतर बाबा अशी हाक मारतो, तेव्हा रमाकांत काका म्हणतात की तू मला बाबा म्हणालास, मला तुझ्या मांडीवरती घेतलंस, त्यामुळे आता माझा जीव गेला तरी चालेल असं ते म्हणत असतात. पण इथे अर्णव आपल्या वडिलांना तिथून आता उचलतो, गाडीमध्ये टाकतो आणि सरळ इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला घेऊन जातो आणि त्यांच्यावरती वेळीच ट्रीटमेंट करतो. तेव्हा इथे धोका टळलेला असतो. रमाकांत काका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले असतात. डॉक्टरांनी त्यांना आता रेस्ट करायला सांगितलेलं असतं आणि थोडे दिवस ॲडमिट राहायला सांगितलेलं असतं. पण या सर्व गोष्टींमध्ये एक गोष्ट घडलेली असते. अर्णवच्या मनामध्ये असलेला रमाकांत काकांबद्दलचा राग थोडा का होईना पण कमी झालेला असतो आणि त्यामुळे इथे रमाकांत काकांनी जे काही आपल्या जीवाचा विचार न करता उदार होऊन अर्णवचा जीव वाचवून त्यांनी वडिलांचं प्रेम सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे अर्णवने सुद्धा सगळं काही विसरून आपल्या वडिलांना बाबा अशी हाक मारत त्यांना मिठी मारलेली असते.